गोंदिया जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. आश्रमशाळेच्या कथित बेजबाबदारपणामुळे अवघ्या 11 वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे. या घटनेमुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील एरंडी येथील आश्रमशाळेत शिकणारी नूतन निताराम मडावी ही 11 वर्षीय विद्यार्थिनी होती. ती मूळची परसोटला गावातील रहिवासी होती आणि इयत्ता 5वीत शिक्षण घेत होती. मिळालेल्या माहितीनुसार रंगपंचमीच्या निमित्ताने आश्रमशाळेतील कर्मचाऱ्यांनी नूतनला तिच्या गावी आणून सोडलेत. मात्र गावी आल्यानंतर काही वेळातच तिची प्रकृती अचानक बिघडली. घाबरलेल्या कुटुंबियांनी तिला तातडीने जवळच्या डॉक्टरांकडे नेले. डॉक्टरांनी परिस्थिती गंभीर असल्याचे सांगत तिला पुढील उपचाराकरिता दुसऱ्या रुग्णालयात हलविण्याचा सल्ला दिला. त्यानंतर कुटुंबियांनी मोटरसायकलवरून तिला कुरखेडा येथील रुग्णालयात दाखल केलेत. मात्र उपचार सुरू असतानाच नूतनचा दुर्दैवी मृत्यू झालाय. दरम्यान मुलीची प्रकृती आधीपासूनच बिघडलेली असतानाही आश्रमशाळेच्या प्रशासनाने कुटुंबियांना कोणतीच माहिती दिली नाही, असा गंभीर आरोप नूतनच्या कुटुंबियांनी केला आहे. सुनीता निताराम मडावी, आमच्या नूतनचा तब्येत आश्रमशाळेत बिघडली. मास्तर काही आणून देऊन सांगू शकले नाही. घरी येऊन तब्येत खराब झाली. एरंडीच्या आश्रमशाळेत. अच्छा, ज्या दिवशी तिथून होळीच्या दिवशी त्यांना इथं आणून दिलं होतं, गुरुवाऱ्या दिवशी आणून दिला होता. तर त्या दिवशी त्यांनी सांगितलं का तब्येत वगैरे काही खराब होती म्हणून शाळेमध्येच? नाही सर, आम्हाला आणून द्याला तरी पोरीची तब्येत खराब आहे म्हणून सांगू शकले नाही. माहीत नाही सर, तसेही नाही सांगले सर. आम्हाला तब्येत खराब झाली होती म्हणून सांगलेही नाही. घरी येऊन 2 दिवसात तब्येत खराब झाली. अच्छा, दवाखान्यात नेऊन रिटर्न वापस आणून आणखीन दवाखान्यात जास्ती झाली तर घेऊन गेलो. घुरकड्याच्या दवाखान्यात मरण पावली, त्यातून हलवले. योग्य वेळी माहिती मिळाली असली तरी मुलीवर वेळेत उपचार झाले असते आणि तिचा जीव वाचू शकला असता, असा आक्रोश कुटुंबियांनी व्यक्त केलाय. नूतन निताराम मडावी ही सदर मुलगी एरंडी देवळगाव ह्या आश्रमशाळेमध्ये शिकत होती. होळीला घरी शिक्षकांनी तिला सोडून दिलं आणि लगेच 2 दिवसामध्ये परसोला इथं म्हणजे तिचा मृत्यू होत आहे. तर आम्हाला असं तरी वाटते का पूर्वी शाळेमध्ये तिची प्रकृती खराब असेल आणि शिक्षकांनी इथं सोडून दिलं आणि ती मुलगी 2 दिवसामध्ये इथं मृत्यू पावतो. तर हे शोकांक तिथं आहे आणि त्या सदर शाळेची जबाबदारी जी आहे, खरोखरच त्यांनी आपली जबाबदारी पार न पाडता त्या मुलीला स्वतःहून मारलं, असं आम्ही गावकऱ्यांची किंवा त्यांच्या आईवडिलाची किंवा समाजाची ही आमची ही आहे. आणि खरोखर प्रत्येक आश्रमशाळेमध्ये, महाराष्ट्रात कित्येक आश्रमशाळा आहेत आणि त्या शाळेमध्ये आमची आदिवासी मुलं शिकत असतात आणि कुठल्या ना कुठल्या आश्रमशाळेमध्ये हे असे प्रकरण होत असतात. तर हा प्रकरण थांबावा, आमच्या आदिवासीवरचा अन्याय अत्याचार थांबला पाहिजे आणि खरोखर त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे. आणि ही कठोर कारवाई न झाल्यास खरोखर आम्ही आमचा समाज आम्ही आमच्या समाजासाठी न्याय देण्यासाठी खरोखर आम्ही रस्त्यावर उतरू आणि आमच्या समाजाला न्याय मिळवून देऊ, हीच आमची ह्या सणी अपेक्षा आहे. या घटनेमुळे आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थ आणि कुटुंबियांकडून करण्यात येत आहे. नामे नूतन निताराम मडावी ही एरंडी देवळगाव इथं शिकत असताना सदर शिक्षकांनी होळीच्या सुट्ट्यानिमित्त तिला तिच्या स्वगावी सोडून दिलं आणि तिची प्रकृती 2 दिवसातच खराब होऊन ती मृत्युमुखी पडली. ही शोकांती राहील. शाळेत शिक्षण घेत असताना मुलीला 2 दिवसात सोडलं आणि 2 दिवसातच मरण पावली. ही काहीतरी गुपित गोष्ट आहे आणि तिची तब्येत पूर्वी खराब असू शकते. तर तेथील शिक्षकांनी किंवा संस्था चालकांनी तिच्या आईवडिलांना सांगायला पाहिजे होतं. तर हिच्या मृत्यूच्या जबाबदार संस्था चालक आणि तेथील कर्मचारी वृंद ही सर्वस्व जबाबदार आहेत.